हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला आता ना सकाळचं माझं पहिला रुटीन चालू झालेलं आहे म्हणजे ना मी नेहमी सब्जाचं पाणी आणि लसूणची एक पाकळी असं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता 10 दिवस झाले मी हे सगळं फॉलो करते. पण आज ना मी काय केलेलं आहे सब्जाचं पाणी न घेता मस्तपैकी इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि एक लसणाची पाकळी माझं खाऊन झालेलं आहे, पिऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे थोडासा ना ब्लॅक टी घेतलेला आहे आणि मग एक्सरसाइजला मी सुरुवात केलेली आहे. मस्तपैकी भरपूर असं स्वेट झाल्याच्या नंतर ना घामाघूम झाल्याच्या नंतर थोडंसं मी एक्सरसाइज माझी थांबवलेली आहे. आज मी वॉकला गेली नव्हती ना, म्हणून घरामध्येच एक्सरसाइज केली. आता त्याच्यानंतर तशीच मी लगेच ना किचनच्या कामाला लागलेली, कारण की पुढे सगळे डब्बे वगैरे माझे म्हणजे चालू होतं. ज्याला त्याला डबे द्यायचे होते. मितालीचा डबा बाकी होता. आयुषला आज डबा नव्हता, म्हणून सगळं आज आरामात चाललं होतं माझं. कारण की त्याला स्टडी लीव दिली होती, त्याच्यामुळे त्याचा डब्बा नाही आहे. पण बाजूच्या बिल्डिंगमधला अजून एक डब्बा होता आणि मितालीचा डब्बा होता. तर इथे तुम्ही आजूबाजूला सगळं बघू शकता. सगळ्या भाज्या वगैरे छान अशा कटिंग करून ठेवलेल्या आहेत. जे पण मी भाज्या वगैरे मला बनवायच्या आहेत किंवा कुठली डाळ वगैरे जे पण बनवायचं आहे ना, ते मी कुकरला वगैरे लावून घेतलेलं आहे. तर आजच्या जेवणामध्ये माझं बनणार आहे छोले आणि इथे मी फरसबी थोडीशी माझ्याकडे फरसबी होती, ती फरसबीची भाजी आणि डाळ वगैरे मी कुकरला लावून घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिला आता ना भाज्या वगैरे फोडणी घालायच्या अगोदर मी इथे कुकर लावलेला आहे, डाळ आणि छोले घातलेले आहेत कुकरमध्ये. त्याच्यानंतर ना मी आता नाश्त्याची माझी तयारी करते. आता खूप दिवस झाले भाकरी वगैरे खाते ना, तर आज मी विचार केला की थोडेसे ना पोहेच बनवायचे, म्हणून मी इथे पोह्यांची तयारी केलेली आहे. नेहमीप्रमाणे सगळ्यांना माहिती असेल पोहे कसे बनवायचे आहेत. खूप वेळा मी व्हिडिओ पण दाखवलेला असेल किंवा माझं खूप जो पहिला माझा व्हिडिओ होता ना, तो कांदा पोह्याचाच होता. की सकाळच्या मॉर्निंगला म्हणजे ब्रेकफास्टमध्ये माझे कांदा पोहे, असा माझा पहिला व्लॉग होता. तर तेच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नेहमीप्रमाणे सगळे जशी बनवतात तसे मी इथे कांदा पोहे माझे तयार झालेले आहेत. तर इथे पहिला मी ही प्लेट बनवलेली आहे ना, ती मनोहरला देते, कारण का त्याला कामाला बसायचं आहे लगेच. त्यासाठी मी त्याला पहिला नाश्ते म्हणजे पोहे देऊन आलेले आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला चहा द्यायचा आहे ना, म्हणून मी इथे चहा गरम करायला ठेवलेला आहे. बाकीचे सगळे उरलेले पोहे आता माझ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत, कारण का मुलं अजून उठलेली नव्हती. त्या लोकांना उठायला टाईम आहे. एक एक जण सगळेजण उठत होते. तर त्याच्यासाठी माझी आता इथे मी त्या लोकांना चपाती आणि चहा देणार आहे नाश्त्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे कढईमध्ये किती म्हणजे ना मी इतकं कमी तेल टाकलं होतं ना, की फक्त जरासं पोह्यांना लागेल ना फोडणीसाठी कांदा आणि मिरची वगैरे परतण्यासाठी मी फक्त त्याच्यामध्ये तेल घातलं होतं, की जेणेकरून ना पोह्यांना मला जास्त तेल म्हणजे मला खायचं होतं, मला नाश्ता करायचा होता, म्हणून मी खूप असं अगदी प्रमाणात एकदम तेल घातलेलं आहे, म्हणजे कढईला अगदी लागलेलंच नाही आहे. त्याच्यानंतर ना आता मी पोहे माझे काढून घेतले आहेत प्लेटमध्ये आणि हा जो चहा आहे ना, तो पहिला मी मनोहरला देऊन आलेली आहे. त्याच्यानंतर हे माझा नाश्ता तयार झालेला आहे. इथे पोहे आणि इथे काय ग्रीन टी. खूप म्हणजे असं ना मला असं खूप असं रिच फील होतं माहिती आहे, की असं ग्रीन टी वगैरे घेते ना, मी अजूनपर्यंत असं ग्रीन टी वगैरे ना अशी घेतली नव्हती, म्हणजे कंटिन्यू वगैरे काय किंवा माझ्यासाठी वगैरे मी घरामध्ये असं कधी आणून ठेवली वगैरे नव्हती. हां, ताईकडे वगैरे कधी गेली तर तिकडे घ्यायची. पण मी असं चला बाबा माझ्यासाठी ग्रीन टी वगैरे आणायचं आणि ते ते मला मी केव्हाच केलं नाही. माझा चहा आहे की चहा आणि चहा दुसऱ्या नंतर कॉफी असं सगळं चाललं होतं. म्हणजे प्रत्येक माझी अगोदरची जेवढे पण व्हिडिओ आहेत ना, ते सगळे माझे ना असेच आहेत. म्हणजे माझी सुरुवातच चहापासून किंवा ब्लॉग बनवताना पण चला आता मी चहा घेते आणि ब्लॉग संपवते असं चालायचं. तर चला आता सध्या चहा वगैरे थोडंसं कमी केलेला आहे आणि इथे ना मी पोहे बनवायच्या नंतर ना आयुष चहा पित नाही, त्याच्यासाठी ना मी त्याला चहा चपाती न देता इथे पोहे आणि पोह्यांमध्ये ना थोडंसं मी गूळ घातलेला होता आणि त्याच्यामध्ये दूध घातलं होतं. त्यामध्ये ना केव्हा केव्हा म्हणजे मी जेव्हा बनवते ना तेव्हा मोस्ट ऑफ ना असं ओलं खोबरं पण किसून घालते. खूप मस्त लागते. दूध, गूळ आणि ओलं खोबरं असं पोह्यांमध्ये घालायचं आणि ते नाश्त्याला आयुष मितूला तर खूप आवडतात. आणि ही ना ते दूध पोहे आहेत ना, गूळ पोहे, ते माझी आई जेव्हा आमची सिद्धी लहान होती ना, तेव्हा तिला खूप वेळा द्यायची. त्याच्यानंतर मी ना आयुष मितूला पण द्यायला लागले आणि त्या लोकांना आमच्या घरामध्ये नाही खूप म्हणजे केव्हा केव्हा तर मी सुद्धा खाल्लेले आहेत हे एवढं म्हणजे जेव्हा आयुष मी तुला बनवून द्यायची तेव्हा मी सुद्धा खाल्लेले आहेत. इतकं छान लागतं, खूप टेस्टी लागते. त्याच्यानंतर ना आता मी इथे छोले बनवायला घेतलेले आहेत दुपारच्या जेवणाला. मी हाताबरोबर लगेच आता सगळी कामं आटपून घेणार आहे, कारण की ना इतकं गरमी वाढले ना आणि घामाघूम एवढं व्हायला होतं ना, म्हणजे मला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अशी आंघोळ कदाचित करावी लागली, कारण का
मला ना खूप घाम येतो. त्याच्यासाठी मी आले की आता अंघोळ वगैरे न करता सगळं मी आटपून घेणार किचनची कामं. आणि माझ्या किचनमध्ये ना फॅनसुद्धा नाही, की बाबा एखाद्या वेळेस गॅस स्लो कमी करून किंवा बंद असेल एखाद्या वेळेस पीठ वगैरे मळेपर्यंत मी फॅन चालू करेल, तर असं पण काही नाही आहे. त्याच्यामुळे ना मला खूप घामाघूम व्हायला होतं. तर आता त्याच्यासाठी मी बोलली कंटिन्यू आता आपण पूर्ण किचनचं काम आटपायचं, त्याच्यानंतर बाकी सगळी कामं आणि मग फ्रेश व्हायचं. तर तेच आता माझं पहिला किचनचं एकदा काम झालं ना, की मला खूप बरं वाटतं, म्हणजे किचनमधून बाहेर पडायला मिळतं. तर इथे आता माझं तेच सगळं चाललेलं आहे. पहिला मी इथे छोलेला फोडणी घातलेली आहे. नेहमीप्रमाणे त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलं असेल मी छोले बनवलेले. एकदम साधे सिंपल. मी ह्या टायमाला कांदा टोमॅटो न शिजवता 1 पॉट, म्हणजे मी एकदा दाखवलेलं आहे की 1 पॉट पण छोले मी कसे बनवले आहेत ना, तसे न बनवता आता मी ना फक्त कांदा फोडणीला घातलेला आहे. तमालपत्र, कांदा, राई, जिरा फोडणीला घालून ना त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत. 1 टोमॅटो आणि लसूण थोडीशी घेतलेली आहे आणि अद्रक थोडंसं घेतलं, ते मी पेस्ट बनवली ती घातली. त्याच्यानंतर छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर ना मी छोले जेव्हा फोडणीला घातले ना, त्याच्यानंतर थोडेसे छोले मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते मी त्याची पेस्ट करून ह्याच्यामध्ये घातलेले आहे, म्हणजे थोडीशी अशी थिक ग्रेव्ही होते. त्याच्यामध्ये मस्तपैकी आता छोलेला फोडणी वगैरे घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे. म्हणजे थोडंसं छोलेमध्ये केव्हा पण आमचूर पावडर घातलीत ना, किंवा आमचूर पावडर कोण घालत नसेल तर ना कोण ना टिपिकल जे पंजाबी लोकं किंवा गुजराती लोकं छोले बनवतात ना, मी माझ्या क्लायंटकडे सुद्धा खाल्लेलं आहे. ती लोकं ना आवळ्याची पावडर असते ना ते घालतात. त्याने ना कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. मी अजून पण ते ट्राय नाही केलेलं आहे. पण मी एका माझ्या क्लायंटकडे खाल्लेली आहे ना, ती बोलते की जेव्हा आम्ही बनवतो ना ते अशाच प्रकारे बनवतो. आम्ही आमचूर नाही टाकत, आम्ही आवळ्याची पावडर टाकतो. त्याने ना छोलेला खूप छान कलर पण येतो आणि खरंच तेव्हा म्हणजे मी खाल्लं ना, खूप छान टेस्टी पण झालं होतं. पण चला आता मी त्या पद्धतीनं बनवता मी आपली माझी साधी सिंपल जशी मी वेगळ्या पद्धतीने प्रत्येक टायमाला छोले बनवत असते. तर चला इथे ना बोलता बोलता मस्तपैकी माझे छोले पण झालेले आहेत. पण 1-2 मिनटासाठी अजून माझे छोले बनायचे बाकी आहेत. म्हणजे एक छोटीशी उकळी बोलतात ना, किंवा एक कड आलं पाहिजे. त्यासाठी मी दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट केलेलं आहे आणि आता मी डाळीला फोडणी घालायची आहे मला. तर इथे मी डाळ पण म्हणजे तेलातनं फोडणी देता मग फक्त 2 चमचे थोडेसे, म्हणजे छोटे आपला पोह्यांचा चमचा असतो ना, ते 2 चमचे मी इथे तूप घातलेलं आहे आणि याच्यावरती मी डाळीची फोडणी देणार आहे. आणि हे आहे ना आता माझे छोले झालेले आहेत. शेवटचं ना मला कसुरी मेथी असते ना, ती घालायची होती छोल्यांमध्ये. पण ती ना काय आहे थोडीशी नरम झाली होती. म्हणून मी ना माझा हा पाण्याचा हंडा आहे ना, त्याच्यावरती ना ती ठेवली होती. तर मस्त छान अशी लगेच ना 5 मिनटामध्ये कुरकुरीत झालेली ती. कारण का जेव्हा आपण छोलेमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालतो ना, तर ती कशी हाताने आपण चुरून घालतो ना, ते मस्तपैकी अशी ती क्रिस्पी झाली होती. इथे छान माझे छोले पण तयार झालेले आहेत. आणि इथे आता डाळ पण माझी झालेली आहे. फक्त ह्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर वगैरे घालेल आणि माझं भाजी आणि डाळ वगैरे झालेली आहे बघा. शेवटी आता मी कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही बोला की एवढी डाळ, तर एवढी डाळ मी 2 टायमाची बनवून ठेवलेली आहे. कारण का मला ऑर्डरला जायचं आहे. मग आल्याच्यानंतर घाई नको ना, त्यासाठी मी डाळ फक्त एक्स्ट्रा बनवून ठेवलेली आहे. मग संध्याकाळी बघेल भाजी काय बनवायची आहे, म्हणजे जे पण काय असेल ते संध्याकाळी आता. त्याच्यानंतर ना मी इथे ताईला आज टिफिनमध्ये मी काय दिलेलं आहे, तर छोले राईस दिलेला आहे. कारण का ती बोलते मी छोले राईस बघितले ना, तर ती बोलली मला टिफिनमध्ये तेच दे. कारण का मला चपाती वगैरे नको, रोज चपात्या घेऊनच जाते ना. त्यामुळे बोलते की मला आज चपाती देऊ नको, आज मला छोले आणि राईस दे. तर तिचा मी मस्तपैकी टिफिन वगैरे भरलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे तुम्हाला मी दाखवते, आमच्या ना काल रात्री अचानक ना AC बंद झालेला आहे. त्याच्यासाठी हा फटका आता मला चांगलाच लागलेला आहे. म्हणजे एवढं बोलतात ना दुष्काळात 13वा महिना, तसं माझ्याकडे झालेलं आहे. एकतर AC गेला तर गेला, परत ना इलेक्ट्रिशियनला बोलवून ना जो आमचा ACचा बोर्ड आहे ना, तो सुद्धा खराब झाला होता. जिथे आपण प्लग लावतो ना, ते सुद्धा खराब झालं होतं. त्यामुळे माझं हे डबल काम झालेलं आहे. तर ते काम चालूच होतं. तर इथे मी ज्यांना चपात्या द्यायच्या आहेत, त्यांच्या चपात्यासुद्धा मी बनवून ठेवल्या होत्या. तर त्या आता मी पॅक करून त्यांना देणार. त्याच्यानंतर ना मला आता ऑर्डरला जायचं आहे ना, म्हणून मी जेवणाची आता तयारी करते. म्हणजे माझ्यासाठी फक्त मी जेवून घेते, कारण की मला लवकर जायचं आहे आणि मनोहरचं सगळं ACचं वगैरे काम अजून बाकी आहे ना, ते बेडरूममधलं, त्यामुळे तो जेवायला बसणार नाही आहे. आणि मुलांना विचारलं तर मुलं पण आता इतक्यात माझ्याबरोबर जेवायला बसणार नव्हते, कारण का जस्ट काहीतरी 12:30 वाजले होते आणि त्या लोकांना इतक्या लवकर जेवायचं नव्हतं.
मी जेवण घेता घेता तरी पण 12:45 झालाच. तर त्याच्यानंतर ना मी जेवायला जाऊन बसली आणि नंतर मग मुलं बोलली की ठीक आहे आम्ही पण जेवायला बसतो आहे. पण आता ठीक आहे, मी बोलली की मी आता वाढून घेतलेलं आहे ना माझं, तर तुम्ही आता तुमचं तुमचं घ्या इथे सगळ्यांनी आणि जेवायला बसा. तर माझ्या जेवणामध्ये मी ना एकदम बघा डाळ, भाजी आणि डाळ कशी घेतलेली आहे, जो वरती पाणी पाणी असतो ना ते फक्त घेतलेलं आहे. कारण का जरा स्ट्रिक्टली थोडंसं ना मी डाएट फॉलो करते ना. त्याच्यासाठी ना थोडंसं जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. तर इथे मी जी खिचडी आहे तर इथे खिचडी घेतलेली आहे, एकच चपाती घेतलेली आहे आणि छोले पण मी थोडेसेच घेतलेले कारण का खूप मसालेदार आणि तेलकट वगैरे असतात म्हणून थोडेसे घेतलेले. इथे मी फरसबीची भाजी घेतलेली, एक चपाती घेतलेली आहे. इथे मस्तपैकी माझं ताट पहिला भरून घेतलेलं आहे आणि किचन परत आटपून घेतलेलं आहे, म्हणजे जे झाकण जे काय ठेवायचं असतं सगळं भांड्यांवरती ठेवलेलं आहे आणि आता मी जेवून घेते. माझं जेवण झालं तरी पण आमचं एसीचं काही काम होत नव्हतं. तर इथे बघा तुम्हाला दाखवते बाहेरच्या साईडला ते काहीतरी रिपेअरिंग वगैरे चाललेलं आहे. माझं अजिबातच तिकडे लक्ष नाही कारण का मला घाई लागलेली आहे की माझं काम घरातलं कधी संपतं आणि मी कधी ऑर्डरला जायला निघते. फायनली माझं ना इथे घरातलं काम म्हणजे जवळजवळ ह्या लोकांचं सगळं पॅकअप वगैरे झालं. इलेक्ट्रिशियनचं निघून गेला होता. आता ह्या लोकांचं एंडिंगचं काम राहिलं होतं. ते सगळं झालं आणि मनोहरला ते खूप म्हणजे ते जिथे पाईप आहे ना ते सुद्धा ते ठोकून काढलं होतं. ते पाईप चेंज केलं. त्यामुळे घरात खूप धूळ झाली होती. ते सगळं मी आता मनोहरकडे गेले ते क्लिनिंगचं वगैरे कारण का मला टाईमच नव्हता. आणि मी इथे थोडंसं शूट करायला गेले ना तर तो मला सांगत होता की इकडनं हे केलं आहे, तिकडनं ते केलं आहे, असं असं झालं तसं झालं. मी बोलली ठीक आहे बरं, आता मला फक्त थोडंसं शूट करू दे. आता मी आता चाललेली आहे. आणि ते बघा हा टी जो आहे ना बहिणीने पाठवला तो तिला परत पॅक करून आज परत गाडीवरती पाठवून द्यायचं आहे आणि माझा खाली चालला आहे. ती भिंत आता माझी रिकामी झालेली आहे. चला तर इथे ना मुलांचंसुद्धा जेवण झालेलं आहे आणि माझी बॅगसुद्धा तयार आहे. आता ब्लॉग इथेच थांबवते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.